तर जय श्रीराम मित्रांनो, आज होता आपला मलकापूर पांगऱ्याचा बाजार आणि त्या गाडीची बॅटरी गेल्यामुळे ही गाडी घेऊन निघालो आम्ही मलकापूर पांगऱ्याला. बघता बघता मग आता देऊळगाव साखरच्या पण सुद्धा पार केलं. मग लागला भाऊ मस्त पाथर्डीच्या समोरचा जानेफळचा घाट आणि इतकं सुंदर वातावरण मस्त मनाला मोहित करून गेलं राजाभाऊ. मग बघता बघता जानेफळ आला आणि जानेफळून ईश्वरला घेतलं मी सोबत मलकापूरला बाजाराला हेल्पर म्हणून. मग काय जानेफळ, मेहकर, सुलतानपूर या मार्गे आम्ही निघालो बीबी मारून मलकापूर पांगऱ्याला. शेवटी पोचलो व आम्ही मस्त मलकापूर पांगऱ्यात. मग काय बा थोडा वेळ इकडे तिकडे फिरलो आणि मग चालू केलं आपलं दुकान लावणं सुरू. पोटा पाण्यासाठी काही ना काही करावंच लागेल ना हो बा. मग बांधलं भाऊ आम्ही एका दिवसाचं पाल, म्हणजे आमचं घरच छोटंसं झालं बा. मग आमचं दुकान चालू. हे पोस्ट मास्तर पा किती खुश आहेत. तुम्हाला वाटेन आता अजून हे काय ना पाणी पिऊन राहिले. अरे बापा रोजचं 2-2, 3-3 मग्गे हरपतात. कोणाला पाणी म्हणायला नाही म्हणतायत. जो मग्गा नेते तो वापस आणून देत नाही. जे लावला ना मग दुपारी भाऊ पावसानं दणका मस्त रट्टावून पाणी पडलं मलकापूर पांगऱ्यात. अशा प्रकारे झाला भाऊ आमचा मस्त हसत खेळत बाजार. लांब जायचं होतं म्हणून पटापट दुकान आवरून घेतलं. मस्त ओले चिंब पावसात गरमागरम भजे चालू होते. पाववर भजे आणले आणि ईश्वरनं मस्त भज्याचा मनमुराद आनंद घेतला. हे बघ शेवटी काम प्रत्येकाला अति मरे लोक करावंच लागते. मग असं हसत हसत जगा ना. मग त्यात काय एवढं विशेष का, मरा तर लागतेच एक ना एक दिवस कधी बी. बीबीवरून निघालो भाऊ मग आम्ही वापस परतीच्या मार्गाला आणि मधात मस्त गजानन महाराजची पालखी लागली होती. त्याचं दर्शन घेतलं आणि आरामात निघालो आम्ही सुखरूप घरी.